नमस्कार मंडळी, आता तुम्हाला थंबनेल आणि व्हिडिओ सुरुवातीचाच बघून लक्षातच आलं असेल की आजची आपली रेसिपी काय असेल। तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या कुक विथ अश्विनीच्या चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला महाराष्ट्राची अगदीच फेमस आणि इतकी सुंदर झटपटीत बनणारी आळूवडीची रेसिपी दाखवणार आहे। आणि आळूवडी जी खाताना तोंडामध्ये करकर लागते किंवा ते नंतर आपल्याला वेगळंच काहीतरी घशात खवखव होती, ते न होण्यासाठी पण मी तुम्हाला आज खूप छान अशी ट्रिक सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला आपण रेसिपीकडे वळूया। आता मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 2 ते 4 अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता याचा ठेचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। हाच ठेचा तुम्हाला टाकायचा आहे, त्यामुळे इतकी चव इतकी सुंदर लागते। आणि तुम्ही फक्त तिखट जर खाणारे असेल तर कमी जास्त करू शकता। आता त्यानंतर आपल्याला हे हिरव्या मिरचीचं जे ठेचा घेतलेला आहे तो घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि मैत्रिणींनो, हे विसरायचं नाही की त्यामध्ये आपल्याला एक 5 चमचे जर मी बेसन पीठ घेतलं तर 2 चमचे आपल्याला रवा त्यामध्ये मिक्स करायचा आहे। आता मी यामध्ये अगदीच घरगुती बनवलेले सगळे मसाले घालणार आहे। आता मी इथे टाकलेली आहे जिरा पावडर, काळे मिरे पावडर, नमक चवीनुसार आणि हे एकदम मिक्स करून घ्यायचं। अगदी छान मिक्स झालं पाहिजे, पिठाच्या गठुळ्या अजिबातच राहिल्या नाही पाहिजे। त्यामुळे आपल्या वड्या एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त क्रंची होतात। आता हे पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचंय आणि जास्त काही त्याला भिजवत वगैरे बसायचं नाही। भिजवलं की लगेचच आपल्या वड्या बनवायला घ्यायच्या। आता त्यानंतर मी इथे गावरान पानं घेतलेली आहे, जी माझ्या गावाकडून आलेली होती। ही गावरान पाने मी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली होती। आता ही घ्यायची आणि आपल्याला याला मस्त असं कोटिंग करायचंय। आता कोटिंग अजिबातच जास्त काही घट्ट वगैरे बनवायचं नाही। आपलं पीठ बघा तुम्ही, एकदम आपण डोश्याचं पीठ बनवतो त्या सारखं बनवायचं आहे आपल्याला। अजिबातच घट्ट नाही आणि अजिबातच पातळ नाही। आणि ज्यावेळेस आपण पानाला लावतो ना, त्यावेळेस एकदम पातळच लावायचं आहे। त्यामुळे जास्त जर आपण पीठ लावलं तर ते पिटाळ लागू शकतात। आता मैत्रिणींनो, असं कधी स्वयंपाक करताना होतं का तुमच्यासोबत एखादी वस्तू टाकायचीच राहून जाते आणि नंतर लक्षात येतं? तर माझ्याही बाबतीत असं कधी होतं। तर मी इथे हवरी टाकायची विसरले होते, तर मी त्यामध्ये हवरी पण टाकलेली आहे आणि तुम्ही लगेचच मिक्स वगैरे करून घ्या। आणि मैत्रिणींनो, इथे मी हिंग पण घातलेला आहे। हिंग घातल्याने चव जी ती पानाची जी करकर चव जी तोंडात घशात लागते ना, हिंगामुळे अजिबात लागत नाही। त्यामुळे तुम्ही हिंग घालायला मात्र विसरू नका। त्याचसोबत तुम्ही बघू शकता इतकी मी छान छोटी लहान आकाराची आणि ही गावरान पानं एकदम कवळी पानं होती। एकदम मस्त सगळ्याही बाजूनी आपलं पीठ लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आपले वड्या झाल्या होत्या। टेस्टला तर दीदीला मी खायला दिल्या तर तिला तर फार आवडल्या होत्या। आणि असं छोटे पानं घ्यायचे। आधी पहिलं मोठं घ्यायचं, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं घ्यायचं, त्याच्यानंतर त्यापेक्षा छोटं घ्यायचं। त्यामुळे आपल्या वडीचा शेप अगदी छान येतो। आता ही रेसिपी जी आहे ना, ही माझी नाही आहे, ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे। मी तीच सेम फॉलो करते, कारण मी जेव्हा लहान होती तेव्हा आईकडे जेव्हा होती त्यावेळेस मला म्हणजे मी बघितलेलं आहे, माझी आई असंच बनवायची आणि वड्या मात्र खायला तर इतक्या टेस्टी लागतात। तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी सगळ्या पानांच्या वड्या बनवून घेतल्या। आता माझ्या घरात अगदीच 3 ते 4च मेंबर आहेत आणि मी तेवढ्याच क्वांटिटीचे पानांच्या वड्या बनवल्या होत्या। तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मी इथे एका पाणी उकळायला अगोदरच ठेवलं होतं पॅनमध्ये आणि मस्त अशी चाळण ठेवून एका ताटाला मस्त असं तेल लावून ठेवून दिलेलं होतं, जेणेकरून आपलं पाणी आणि ताट एकदम थोडंसं गरम झालं पाहिजे। आता त्यानंतर मी यामध्ये वड्या ठेवून दिल्या। नंतर मला ते थोडंसं चाळण मोठी वाटली म्हणून ते वाफ बाहेर जात होती, म्हणून मी छोटी चाळण ठेवली आणि नंतर चेंज करून घेतला। आता बघू शकता आपल्या वड्या एकदम झालेल्या आहेत। मी ते सुरीनी चेक करते बघा। आपल्या वड्या ज्यावेळेस मी सुरीनी चेक केलं त्यामध्ये कुठेही पीठ लागलेलं नाही, याचा अर्थ
आपल्या वड्या एकदम छान शिजलेल्या आहेत. मी याला 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता थंड होऊ दिलं, कारण थंडच होऊ द्यायचं आहे, नाहीतर ते पानं चिटकतात. बघा तुम्ही बघा, कोरडं एकदम निघालंय, म्हणजे आपल्या वड्या एकदम छान शिजलेल्या आहेत. जर तुमचं पीठ असं चिकट वाटलं तुम्हाला वड्यांना, तर ते शिजलेलं नाही. त्यामुळे तुम्ही परत एक 5 ते 10 मिनटं झाकण बंद करून वाफवून घ्यायचे आहेत. आणि आता मैत्रिणींनो, मी त्याला काही डीप फ्राय करणार नाही आहे, कारण आमच्या घरात तेलकट कमी खाल्लं जातं. त्यामुळे मी त्याला शॅलो फ्राय करणार आहे. म्हणून म्हटलं तुम्हालाही अशा प्रकारची एकदा रेसिपी दाखवावी. तुम्ही अशा पद्धतीने जरी वड्या बनवल्या ना, फ्राय न करता, तरी इतक्या सुंदर लागतात, इतक्या मस्त, आणि म्हणजे बघूनच तोंडाला पाणी येतं, इतक्या सुंदर माझ्या वड्या झाल्या होत्या आज. आता मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि त्यामध्ये थोडीशी हवरी घातलेली आहे. आणखी थोडंसं मी हिंग टाकणार आहे. हिंगामुळे मस्त चव येते आणि वड्यांचा खमंग असा सुगंध आपल्या घरामध्ये पसरलेला होता. इतका सुंदर माझ्या वड्या झाल्या होत्या काल. आता बघू शकता, मी हे एकदम स्लो गॅसवरती छान असं खरपूस भाजून घेणार आहे दोन्हीही बाजूनी. आणि जास्त हलवायचं नाही त्याला, कारण ते वडीची पाकळी जी आहे ती निघायला सुरुवात होते. आणि असंच एक 2 ते 3 मिनटं आधी मस्त असे कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या, आणि नंतर थोडीशी गॅसची फ्लेम वाढवून मस्त क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या. तर मैत्रिणींनो, आय होप सो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि त्याचसोबत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्ही केल्यानंतर मला एक मेसेज टाकला, कमेंट केली तरी पण चालेल. आणि व्हिडिओला आपल्या मात्र लाईक करा, आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सोबतच्या बेलला तुम्ही एकदा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि एकदम छान व्हिडिओ बघायला मिळतील. तर मैत्रिणींनो, चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि आपल्या चॅनलला भेट देत रहा. बाय.